नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे। या अंतर्गत बऱ्याचशा पात्र महिलांनी ई-केवायसी केलेली आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली आहे त्यांच्या खात्याची खरंच ई-केवायसी झालेली आहे का हे कसे तपासायचे याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यासंबंधी ही व्हिडिओ आहे। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, आपल्या लाडकी बहीण योजनेच्या खात्याला ई-केवायसी करण्यासाठी बऱ्याचशा महिलांना अडचणी येत आहेत, परंतु बऱ्याचशा महिलांनी आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली सुद्धा आहे, परंतु आपल्या खात्याची केवायसी झालेली आहे की नाही हे तपासायचे जर असेल तर सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक समोर स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर समोर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करावे असे दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता समोर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे। जो बाजूला नंबर दिलेला आहे तो या कॅप्चा कोड मध्ये टाकायचा आहे। हे सर्व भरल्यानंतर खाली एक संमतीपत्र आहे, ते आता आपण पाहूया। यामध्ये दिले की मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात आणि खाली पुढे मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। तर आता तुमच्या समोर एक वॉर्निंगचा मेसेज शो होईल, त्याच्यामध्ये लिहिलेले आहे की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डच्या सहाय्याने तुमच्या खात्याची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही हे तपासू शकता। तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांनी अजून सुद्धा आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली नाही त्या महिलांनी लवकरात लवकर आपल्या खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, नाहीतर याच्या पुढे येणारे लाभ त्यांचे थांबवू शकतात। तर महिलांनो, ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की मांडा। आम्ही त्या व्हिडिओमार्फत त्यांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।